करू. हे आमच्या स्वर्गातील सर्वसमर्थ थोर आणि पैसाश परमेश्वरा, देव बाप्पा, हा आगमन समय देव बाप्पा तू आशीर्वादित कर. ख्रिस्त जन्मोत्सवाचा आणि येणाऱ्या नवीन वर्षाचा आनंद देव बाप्पा सर्व जगभरामध्ये तुझ्या आशीर्वादाने, तुझ्या उपस्थितीने साजरा होऊ दे. आणि तेही देव बाप्पा तू आशीर्वादित कर, तो आनंद द्विगुणित कर. आमच्यावर दया कर, आमच्यावर कृपा कर. आमचा महाराष्ट्र राज्य आणि भारत देश यांच्यामध्ये देव बाप्पा करोनाची तिसरी लाट येऊ देऊ नकोस. आणि देव बाप्पा इतर देशांमध्ये तुझी कृपा व्हावी असं तू कर. आणि देव बाप्पा पुन्हा एकदा तुझ्या उपस्थितीचं, तुझ्या शांतीचं राज्य तू या पृथ्वीवर प्रस्थापित कर, अशी आम्ही तुझ्या नम्रतेची कळकळीची विनंती प्रार्थना करतो. सर्व मान महिमा आदर आणि गौरव कळू तुला आता सुद्धा. तुझ्या वचनाची भाकर मोडत असताना प्रभू तू आम्हाबरोबर राहा. आणि देवप्पा तुझं वचन तू आम्हाला समजावून सांग. आणि प्रभूजी काय चुकल्यास तू आम्हाला क्षमा कर. ही लहान प्रार्थना आमचा धन्य ताळणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बापा, आमेन. देवाची स्तुती असो. आजच्या मननासाठी आपण लुकृत शुभवर्तमान याचा पहिला अध्याय 5व्या वचनापासून पुढे आपण ऐकलेली आहेत वचनं. यामध्ये बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या जन्माविषयी सांगितलेलं आहे. तर जखऱ्या हा याजक होता आणि तो मंदिरामध्ये पवित्र स्थानामध्ये धूप जाळण्याचा त्याचा जो क्रम होता तो आला होता. आणि तो पवित्र स्थानामध्ये परमेश्वराच्या मंदिरामध्ये धूप जाळण्यासाठी गेला होता. आणि तो धूप जाळताना अचानक असं झालं की धूपवेदीच्या उजवीकडे एक दूत उभा आहे असं त्याला दिसलं. आणि मग तो घाबरला, कारण देवदूत म्हणजे आपल्याला माहिती आहे की प्रकाश, तेजस्वी प्रकाश आणि तेजाने भरलेला असा, आणि आपले डोळे दिपून जातील असं असताना अचानक असं कोणतरी पुढे आलं, समोर आलं, तर आपल्याला निश्चितच भीती वाटते. तसा जखऱ्या याजक असूनही तो एक मनुष्य होता आणि त्यामुळं तो घाबरला. आणि त्या दूतांनी त्याला काय म्हटलं पहिले की जखऱ्या तुझी प्रार्थना ऐकण्यात आलेली आहे. जखऱ्या तुझी प्रार्थना ऐकण्यात आलेली आहे. आता आपल्याला माहिती आहे जखऱ्या वृद्ध आहे, त्याची पत्नी अलिशिबा ही पण वृद्ध आहे. आणि हा जखऱ्या याजकाचं काम करत असताना मंदिरामध्ये जाऊन सर्व इस्रायलासाठी प्रार्थना करत आहे. सर्व इस्रायल लोकांसाठी, यरूशलेमच्या शांतीसाठी, इस्रायलासाठी हा जखऱ्या तिथे मंदिरामध्ये जाऊन प्रार्थना करत आहे, सर्व लोकांसाठी. परंतु ही प्रार्थना करत असताना या दूताच्या, गॅब्रिएल दूताच्या या वाक्यावरून आपल्याला असं कळतं. कुठलं वाक्य? जखऱ्या तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे. याचा अर्थ जखऱ्या तो वृद्ध झाला, त्याची पत्नी वृद्ध झाली, तरी प्रार्थना करत आहे, देवा मूलबाळ दे, नाही का? असाच अर्थ ऐकतो ना ह्याच्यावर. देवाची स्तुती. असं म्हणजे तो वृद्ध झाला तरी तो शेवटपर्यंत प्रार्थना करतच आहे. त्याने आशा सोडलेली नाही. आपला देव हा आशेचा देव आहे. त्या वधस्तंभावरच्या चोराने पण आशा सोडली नाही बघा. उजवीकडचा चोर, तू जेव्हा वैभव येशील तेव्हा माझी आठवण कर. किती सुंदर आशा आहे. आपल्याला खरोखर ख्रिस्ती लोकांना परमेश्वराने फार मोठी आशा दिलेली आहे की प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपण जीवन जगू पृथ्वीवर, पण पृथ्वीनंतरचं जीवनसुद्धा आपलं प्रभू येशू ख्रिस्तामध्ये असेल. ही फार सुंदर, फार मोठी आशा आपल्याला देवाने दिलेली आहे. इतर लोकांना तशी काय आशा नाही. काय होईल काय माहीत नाही, कुणाला काय सांगता येत नाही, कशात कुठे काय लिहिलेलं नाही. आणि अभ्यासानुसार किंवा अभ्यासाअंती पण कोण कुठल्या फायनल निष्कर्षापर्यंत पोचू शकत नाही. तुम्ही चर्चा करून बघा विद्वान पंडित यांच्याबरोबर. फायनल डेस्टिनी काय आहे काय माहिती नाही. परंतु आपल्याला देवाने फार सुंदर, फार चांगली आशा दिलेली आहे. आणि त्या आशेवर हा जखऱ्या आहे. त्या आशेवर तो जखऱ्या
वृद्ध झाला, त्याची पत्नी वृद्ध झाली तरी प्रार्थना करत आहे. ज्या अर्थी गॅब्रिएल दूत बोलतो की तुझी प्रार्थना ऐकण्यात आलेली आहे, तुझी पत्नी अलिशिबा, हिला मुलगा होईल, त्याचं नाव तू योहान ठेव, आणि तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण असेल, तो मद्यप्राशन करणार नाही, आणि तो पुष्कळांची मनं आपल्या प्रभू येशूकडे वळवेल, प्रभूकडे वळवेल. देवाची स्तुती असो. ही तुझी प्रार्थना ऐकण्यात आलेली आहे, तुझ्या प्रार्थनेचं परमेश्वराने उत्तर दिलेलं आहे. परंतु आपल्याला माहिती आहे की जखऱ्या जरी याजक असला तरी एक मनुष्य आहे, आणि तो घाबरलेला आहे, आणि त्या घाबरल्यानंतर तो काहीतरी बोलला की हे मी कशावरून समजू. ते देवाला आवडलं नाही, देवाच्या देवदूताला पण आवडलं नाही. त्याला आज्ञा होती की असं काय अविश्वास दाखवला किंवा असं काय कोण बोलला तर त्याला सांगायचं. काय सांगायचं की देवाच्या वचनावर तू विश्वास नाही ठेवत, मी देवाच्या सिंहासनापुढे उभा राहणारा गॅब्रिएल दूत आहे, आणि देवाने मला पाठवलेलं आहे तुला निरोप द्यायला, आणि तू त्यामुळं काय होशील, त्या मुलाचा जन्म होऊपर्यंत मुका राहशील. परंतु देवाने ही काही त्याला फार कठोर शिक्षा दिली असं नाही, नाही का. जरी मुका राहिला तरी त्याचे कान चांगले होते, तो ऐकू शकत होता, आणि लिहून पण दाखवू शकत होता. आणि आपण नंतर पाहतो की त्यांनी लिहूनच दाखवलेलं आहे की या बालकाचं नाव काय ठेवायचं आहे, योहान ठेवायचं आहे. म्हणजे पुष्कळ गोष्टी त्याने लिहून दाखवल्या, सांगितल्या की काय झालं एक्झॅक्टली त्या वेदीपुढे. आणि मग या बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा जन्म यरुशलेममध्ये झाला. यरुशलेममध्ये जिथे जन्म झाला तिथे एक मोठं चर्च आजही बांधलेलं आहे. आणि लूक 1:17 असं म्हटलेलं आहे की तो प्रभूसाठी योग्य प्रजा तयार करील, तो एलियाच्या आत्म्याने व सामर्थ्याने त्यांच्या पुढे चालेल. एलियाच्या आत्म्याने व सामर्थ्याने हा योहान चालेल असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ काय, तर याचा अर्थ तो एलियासारखा असेल. एलियासारखा म्हणजे काय, एलिया रानावनात राहायचा, जंगलात राहायचा, पर्वतावर राहायचा, कर्मेल पर्वतावर त्याचं वसतिस्थान होतं, आणि असंच रानावनात तो भटकायचा. तसंच योहानाचं पण आहे. जन्मानंतर परमेश्वर या बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला जंगलात घेऊन गेला, अरण्यात घेऊन गेला, आणि तिथेच तो राहिला लहानपणापासून, अगदी बालपणापासून. आणि त्यामुळं त्याचं अन्न काय होतं तर टोळ आणि रानमध, आणि त्याचं वस्त्र पण उंटाच्या केसाचं वस्त्र वगैरे होतं, नाही का. म्हणजे तो अगदी लहानपणातच अरण्यामध्ये परमेश्वर त्याला घेऊन गेलेला आहे. कशासाठी घेऊन गेला, तर त्या योहानाला एक ट्रेनिंग द्यायचं होतं परमेश्वराला. काय ट्रेनिंग द्यायचं होतं, तर जो येणारा आहे, इतकी वर्ष वाट पाहत आहेत लोक देवाच्या पुत्राची, जो येणार आहे त्याला तू प्रगट करायचं आहे. ह्याचं ट्रेनिंग, ह्याने दुसरं कुणालाच प्रगट करू नये किंवा दुसऱ्या कुठल्या माणसाला सांगू नये की हाच तो देवाचा पुत्र आहे म्हणून. यासाठी परमेश्वराने अतिशय काळजी घेतली की त्याच्या जन्मापासून परमेश्वराने त्याला वेगळं केलेलं आहे. इतकी मोठी काळजी परमेश्वराने घेतली, कारण तारण हे झालंच पाहिजे. योग्य मनुष्य बनून आलेला जो योग्य पुरुष आहे तो येशू ख्रिस्त, हाच लोकांपुढे या बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने प्रगट केला पाहिजे. आणि मग त्याचं ट्रेनिंग सुरू झालं तिथे अरण्यामध्ये. त्या ट्रेनिंगमध्ये त्याला शिकवण्यात आलं की ज्याच्यावर पवित्र आत्मा उतरताना तू पाहशील तोच तो आहे, तोच देवाचा पुत्र आहे. आणि मग आपल्याला माहिती आहे की जेव्हा प्रभू श्री ख्रिस्ताचा बाप्तिस्मा यार्देन नदीमध्ये झाला तेव्हा आकाश उघडलं आणि पवित्र आत्मा कबूतर रूपाने येशू ख्रिस्तावर उतरला, आणि ते योहानाने पाहिलं. आणि तेव्हा तो काय बोलतो, हा देवाचा अर्पिलेला कोकरा, जो माझ्या पुढे होता तो माझ्या मागे झाला आहे, आणि त्याच्या वाहनेचा बंध पण सोडावयास मी योग्य नाही. देवाची स्तुती असो. इतका योहान त्याच्या पुढे लीन आणि नम्र झाला, कारण परमेश्वराने त्याला ट्रेनिंग दिलं होतं की जो कोणी
जो कोणी येणार आहे त्याला कसं ओळखायचं आणि मग बाकीचं काम जे आहे ते लोकांचं आहे. एकदा प्रगट करून दिला येशू ख्रिस्त हाच तो तारणार आहे, हाच तो मसीहा आहे, हाच तो देवाचा पुत्र आहे, हाच तो अर्पिलेला कोकरा आहे. एकदा तू लोकांना प्रगट करून दिलं की तो लोकांना शिकवी आणि लोक जे त्याचे आहेत, जी मेंढरं त्याचे आहेत, जी मेंढरं त्याची वाणी ऐकतात, ती मेंढरं त्याच्या मागे येतील आणि आपलं तारण साधून घेतील. तारण देण्यासाठी तो आलेला आहे आणि तारण साधून घेणं हे आपलं काम आहे. आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वाची घोषणा करण्याचं काम हे बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाकडे दिलेलं होतं. आणि म्हणून यशया 40 अध्याय 3 ते 5 या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे पहा. यशया 40 3 ते 5. अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी झाली. वाचा सिस्टर. घोषणा करणाऱ्याची वाणी ऐकू येते की अरण्यात परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा, आमच्या देवासाठी रानात सरळ राजमार्ग करा. प्रत्येक खोरे उंच हो, प्रत्येक डोंगर व टेकडी सकल हो. उंच सकल असेल ते सपाट हो व खडकाईचे मैदान हो, म्हणजे परमेश्वराचे गौरव प्रगट होईल आणि सर्व मानव जाती एकत्र मिळून ते पाहिजे. देवाची स्तुती असो. अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी ऐकू येते की परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा. हे यशाने केलेलं भविष्य 40व्या अध्यायात जे आहे ते कुणाचं आहे, कुणाबद्दल आहे, तर ते बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाबद्दल आहे. कारण हा अरण्यात होता आणि अरण्यातच त्याने घोषणा सुरू केली. काय घोषणा सुरू केली? पश्चाताप करा, कारण देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. पश्चाताप करा, परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा, आमच्या देवासाठी रानात सरळ राजमार्ग करा. प्रत्येक खोरे उंच हो, प्रत्येक डोंगर व टेकडी सखल हो, उंच नीच असेल ते सपाट हो व खडकाळीचे मैदान हो, म्हणजे परमेश्वराचे गौरव प्रगट होईल आणि सर्व मानवजाती एकत्र मिळून ते पाहिल, कारण हे बोलणे परमेश्वराच्या तोंडचे आहे. यशायाने प्रभू येशू ख्रिस्ताच्या आणि या योहानाच्या जन्माच्या 750 वर्ष आधी हे लिहिलेलं आहे की अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी ऐकू येईल. आणि ती वाणी कुणाची होती? या बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाची होती. आणि तो अरण्यामध्येच प्रगट झाला. त्याचं ट्रेनिंग झालं आणि तो घोषणा देऊ लागला आणि बाप्तिस्मा करू लागला. आणि लोकांची थवेच्या थवे या बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाकडे जाऊ लागले. का? कारण शेवटचा संदेष्टा जो होता तो होता मलाखी. आणि आपल्याला माहिती आहे की संदेष्टे देवाचा निरोप घेऊन येत असत आणि लोकांना तो सांगत असत किंवा राजांना ते सांगत असत देवाचा निरोप. आणि काही राजे जे देवाला भिवून वागणारे आहेत ते ऐकत असत. फॉर एक्झाम्पल दाविदाला नाथान संदेष्टाने जे सांगितलं ते दाविदाने ऐकलं. हिजकिया राजाला यशया संदेष्टाने जे सांगितलं ते हिजकिया राजाने ऐकलं. एलियाने जे अहाब राजाला आणि त्याची पत्नी इजबेल राणीला जे सांगितलं एलियाने ते त्यांनी ऐकलं नाही. ते त्याच्या विरोधात गेले. इर्मयाचं राजाने ऐकलं नाही. म्हणजे काही संदेष्टे जे आहेत त्यांचं काही जे चांगले देवाला भिवून वागणारे राजे होते त्यांनी ऐकलं. लोक पण ऐकत असत. देवाचा निरोप घेऊन येणारा तो देवाचा संदेष्टा म्हणून लोक त्यांची आतुरतेने वाट पाहत असत. युद्ध करावे की नाही हे सुद्धा हिजकिया राजा यशया संदेष्टाला विचारतो. मग यशया देवाला विचारून सांगतो की तू युद्ध कर. आणि देवदूत आपल्याला माहिती आहे एकाच रात्रीमध्ये 1,85,000 सैन्य मारून टाकतो. म्हणजे परमेश्वराचा निरोप्या हा संदेष्टा असायचा. आणि हा संदेष्टा देवाचा निरोप घेऊन लोकांकडे राजाकडे यायचा. लोक आतुरतेने यांची वाट पाहत असत की आता काय देवाचा निरोप असेल. परंतु मलाखीनंतर कोणी संदेष्टा नव्हता. मलाखीनंतर बाप्तिस्मा करणारा योहान येऊपर्यंत 400 वर्षाचा काळ आहे. 400 इयर्स. आणि 400 वर्षे हे लोक संदेष्टाची वाट पाहत होते. त्यांचे कान आतुर झाले होते की देवाचा काय निरोप येईल, काय संदेश येईल. आता बघा आजपासून देवाची स्तुती असो प्रभोजन आपण घेणार आहोत चर्चमध्ये. तर कितीतरी आतुरतेने आपण वाट पाहत होते की कधी प्रभोजन सुरू होईल आणि कधी एकदा सहभागिता मिळेल, कधी चर्चेस चालू होतील, कधी आम्ही चर्चला जाऊ, अशी आपली अवस्था झाली होती.
आणि तशीच अवस्था या लोकांची पण झाली होती, कारण देवाचा निरोपच नाही, देवाचा संदेष्टा 400 वर्ष नाही. आणि अचानक रानामध्ये एक संदेष्टा प्रगट झाला, तो म्हणजे बाप्तिस्मा करणारा योहान. आणि त्यामुळं त्याला भेटायला, त्याला बघायला लोकांची थवेच्या थवे, जमावच्या जमाव, पुष्कळ लोक गर्दी करू लागले आणि या बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाकडून बाप्तिस्मा घेऊ लागले. आणि त्याने मग सांगितलं की जो येणार आहे तो माझ्या पुढे झाला आहे, त्याच्या वाहण्याचा बंदसुद्धा सोडण्याची माझी पात्रता नाही. देवाची स्तुती असो. पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. आता पहा, हा बाप्तिस्मा करणारा योहान याने प्रभू श्री ख्रिस्ताचा बाप्तिस्मा केला आणि हे एक महत्त्वाचं काम, मिशन त्याच्यावर सोपवण्यात आलं होतं आणि ते त्यांनी पार पाडलं. अत्यंत महत्त्वाचं काम, कारण परमेश्वर इतकी वर्ष तयारी करत होता या गोष्टीची की तारणारा येणार आहे आणि तो देव म्हणजे स्वतः देवाचा पुत्र असणार आहे. आणि त्यासाठी त्याने पुष्कळ गोष्टी तयार केल्या. बेथलेम हे नगर तयार केलं, तिथे तो गोठा तयार केला. मिखा या संदेष्ट्याद्वारे ते भविष्य वर्तवलं 500 वर्ष आधी. पुष्कळ गोष्टींची परमेश्वराने तयारी केली होती. आणि त्यामुळं आदाम जसा भुलला गेला तसा आता या तारणाच्या योजनेमध्ये कुठलीही अडचण येऊ नये म्हणून परमेश्वराने या बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला ट्रेनिंग देण्यासाठी अगदी जन्मापासून त्याला निवडलं आणि ट्रेनिंग देण्यासाठी लहानपणापासून बाहेर काढलं, अरण्यामध्ये काढलं आणि त्याला एक ट्रेनिंग दिलं. आणि त्याने प्रभू श्री ख्रिस्ताला लोकांसमोर प्रगट केलं की हाच तो अर्पिलेला देवाचा कोकरा. प्रभू श्री ख्रिस्ताला त्याने काय केलं? प्रगट केलं. देवाची स्तुती असो. आता योहानाला, बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला जे काम परमेश्वराने सांगितलं होतं, दिलं होतं की प्रभू श्री ख्रिस्ताला प्रगट करायचं आहे, ते त्यांनी केलं. त्यासाठी त्यांनी पुष्कळ कष्ट घेतले. रानामध्ये गेला, घरदार सोडलं, आईवडील सोडले, रानामध्ये गेला, रानामध्ये राहिला, जंगली माणसाचं जीवन तो जगला. एलियाच्या आत्म्याने, सामर्थ्याने त्यांनी कार्य केलं, कारण एलिया जसा अहाब राजा विरुद्ध बोलायचा की तू करतोय, चुकीचं करतोयस. इजबेल राणीला पण तो बोलला चुकीचं आहे हे सगळं. तसं योहान पण हेरोद राजाला बोलला तू जे करतो ते चुकीचं करतो. म्हणजे राजाला बोलण्याचे पण त्याचं डेअरिंग होतं. म्हणून असं म्हटलेलं आहे की एलियाच्या आत्म्याने आणि सामर्थ्याने तो कार्य करत होता. तो पण रानावनात राहायचा, हा योहान बाप्तिस्मा करणारा पण रानावनामध्ये राहायचा. आणि एलियाने परमेश्वराला प्रगट केलं कार्मेल पर्वतावर. कसं? अग्नी उतरवला आणि ते जे अर्पण केलं होतं ते भस्म झालं. अग्नी उतरवला आणि त्याने दाखवून दिले की यहोवा देव हाच खरा परमेश्वर आहे, अन्य कोणी देव नाही. कारण अहाब राजा आणि इजबेल राणी हे बालमूर्तीची उपासना करत होते. त्या बालमूर्तीचे पुजारी होते, त्यांना ते पोसत होते. आणि त्यामुळे एलियाने चॅलेंज दिलं होतं की खरा परमेश्वर ते बाल आहे की परमेश्वर स्वर्गीय देव परमेश्वर आहे, आपण कसोटी घेऊ. आणि कर्मेल पर्वतावर त्यांनी काय केलं? अर्पण एक कापलं आणि त्यांनी सांगितलं की पहिले तुम्ही तुमच्या देवाला प्रार्थना करा, विनंती करा, स्वर्गातून अग्नी पाठवला पाहिजे ना, अर्पण भस्म झालं पाहिजे. ते बालमूर्तीचे 400-450 पुजारी ते करत होते, दिवसभर नाचत होते, बागडत होते, स्वतःला अंगावर भुसकून घेत होते, पण काहीच झालं नाही. आणि एलियाने मात्र परमेश्वराला प्रगट केलं, अग्नी स्वर्गातून उतरवला आणि ते अर्पण भस्म झालं. म्हणजे परमेश्वराला एलियाने प्रगट केलं कार्मेल पर्वताच्या कसोटीवर. आणि ह्या बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने प्रभू श्री ख्रिस्ताला प्रगट केलं की हाच तो अर्पिलेला देवाचा कोकरा. आणि मग आपल्याला माहिती आहे की बाप्तिस्मा करणारा योहान याला जे काही काम नेमून दिलं होतं ते किती कष्ट आली, किती संकट आली तरी त्यांनी ते पूर्ण केलं. रानावनात राहिला, टोळ रानमध खाल्ले, जंगली माणसाचं जीवन जगला, परंतु बाप्तिस्मा करण्याचं येशू ख्रिस्ताचं
बाप्तिस्मा करण्याचं हे जे काम त्याच्यावर सोपवलं होतं आणि त्याला प्रगट करण्याचं काम त्याला सोपवलं होतं ते त्यांनी पूर्ण केलं. आपल्याला काय काम सोपवलेलं आहे? यशामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्यांना माझ्या गौरवासाठी निर्माण केलं आहे त्यांना घेऊन ये. ज्यांना मी, परमेश्वर म्हणतो, ज्यांना मी माझ्या गौरवासाठी निर्माण केलं आहे त्यांना तू घेऊन ये. म्हणजे मुख्य उद्देश परमेश्वराचा मनुष्याच्या निर्मितीमध्ये काय आहे? तर ज्यांना मी माझ्या गौरवासाठी निर्माण केलं आहे त्यांना घेऊन ये. म्हणजे परमेश्वर म्हणतो की मनुष्याला मी कशासाठी निर्माण केले? परमेश्वराच्या गौरवासाठी. तर परमेश्वराचं गौरव आपल्या जीवनामधून झालं पाहिजे. ते गौरव आपण कसं करू शकतो? त्याचं गीत गाऊन, सुवार्ता करून, त्याच्या प्रार्थनेद्वारे, त्याच्या वचनाद्वारे आपण काय करू शकतो? देवाचं गौरव करू शकतो. देवाला मान देणे, देवाचं नाव सांगणे, सुवार्ता सांगणे, या सर्व कृत्याद्वारे आपण काय करू शकतो? देवाचं गौरव करू शकतो. जसं आपण आईवडिलांना मान देतो तसा परमेश्वराला मान देतो. आपुलकी असते. तसं जर आपण परमेश्वराबद्दल आपुलकी बाळगली, रेव्हरन्स म्हणजे आदरयुक्त भय असं जर बाळगलं, त्याच्या मंदिराला आपण वेळेवर आलो, प्रार्थना केल्या, गीत गाऊन त्याची स्तुती केली, हे सर्व जेव्हा आपण करतो तेव्हा काय होतं? परमेश्वराचं गौरव होतं. एक राजा होता, त्याचं नाव बलाक, आणि एक संदेष्टा होता, त्याचं नाव बलाम, नाही का? या बलाक राजाने काय केलं? बलाम संदेष्टाला बोलवलं आणि त्याने सांगितलं की आता हे इस्रायलचे जे लोक आहेत हे आता ह्या माझ्या राज्यातून जातील, माझी सगळी नासाडी करतील, तेव्हा ह्या ते खाली जे त्यांचा तळ ठोकलेला आहे, तर तू ये. संदेष्टाला बोलवलं, ये इथे या टेकडीवर उभा राहा आणि त्यांना शाप दे, असं बलाक राजाने बलाम या संदेष्टाला सांगितलं. मग बलाम संदेष्टा आला, त्या टेकडीवर गेला आणि त्याने काय बघितलं तर इस्रायल लोक, 12 वंशाचे लोक आपल्या आपल्या वंशाप्रमाणे ते उभे होते, आपल्या आपल्या वंशाप्रमाणे ते उभे होते आणि ते देवाचं गौरव करत होते, देवाची स्तुती करत होते, देवाची आराधना करत होते. आणि तेव्हा बलाम या संदेष्टाच्या तोंडून शापाच्या ऐवजी काय बाहेर पडले? आशीर्वाद बाहेर पडले. आशीर्वाद बाहेर पडले. म्हणजे आपल्याला जेव्हा आपण स्तुती करतो, आराधना करतो, देवाचं गौरव करतो, तेव्हा आपल्याला देवाचे काय मिळतात? आशीर्वाद मिळतात. मग आपल्यावर कोणाचे काही शाप असतील, वाईट इच्छा कोण बाळगत असेल तर त्यासुद्धा नष्ट होऊन जातात. कारण अब्राहमाला एक आशीर्वाद दिला होता परमेश्वराने, तुझं अभिष्ट म्हणजे चांगलं चिंतणाऱ्यांचं मी चांगलं करेन आणि तुझं अनिष्ट म्हणजे वाईट चिंतणाऱ्यांचं मी वाईट करेन. आणि पहा, हा राजा काय करतोय? या बलामाला शाप द्यायसाठी बोलवतोय, परंतु ते लोक काय करत आहेत? इस्रायल लोक काय करत आहेत? प्रार्थना, स्तुती, आराधना, देवाचं गौरव करत आहेत. आणि हे त्यांनी जेव्हा पाहिलं तेव्हा शापाच्या ऐवजी त्या संदेष्टाच्या तोंडून काय निघालं? आशीर्वादच आशीर्वाद निघाले. आणि असं एकदा, दोनदा नाही, 3दा झालं. 3ही वेळा त्याने शाप देण्यासाठी तोंड उघडलं, पण 3ही वेळेला काय झालं? आशीर्वादच मिळाले. म्हणून देवाच्या गौरवासाठी आपल्याला निर्माण केलेलं आहे. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला येशू ख्रिस्ताला प्रगट करण्यासाठी निर्माण केलं होतं आणि ते त्यांनी काम केलं. आपल्याला देवाच्या गौरवासाठी निर्माण केलेलं आहे, देवाच्या स्तुतीसाठी, आराधनेसाठी निर्माण केलेलं आहे. परमेश्वराने ते केलेलं आहे आणि ते काय फार अवघड आहे, फार कठीण आहे असं पण काही नाही. त्यामुळं आपण आपलं जीवन देवाच्या स्तुतीसाठी, आराधनेसाठी, देवाच्या गौरवासाठी, देवाला मान देण्यासाठी देऊया. आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ देवबाप्पा, आमच्या जीवनाद्वारे देवबाप्पा तुझं गौरव व्हावं आणि देवबाप्पा आमच्या वागणुकीद्वारे तुझा प्रकाश बाहेर पडावा अशी तू आमच्यावर दया कर. तुझा आत्मा तो आम्हामध्ये घाल, आमचा अंतःकरण शुद्ध कर आणि देवबाप्पा तुझी कृपा व शांती आमच्यावर सदैव असू दे. ही लहान प्रार्थना आमचा धन्यता आणणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बाप्पा. आमेन.